नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा रोज बघत असतो. म्हणजे प्रत्येक विषयावर किंवा प्रत्येक समस्येवर आपण सेवा बघत असतो. पण कधी कधी काही ताईंच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप सेवा करतो, प्रत्येक म्हणजे आमचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नावरती जी ती सेवा आम्ही करतो, आम्ही नित्यसेवा करतो. पण कधी-कधी म्हणजे होतो ना की आम्हाला अनुभव येत नाही किंवा आम्हाला प्रचिती येत नाही किंवा आमच्या घरात काहीच असा फरक दिसत नाही. आम्ही रोज महाराजांची म्हणजे पूजा करतो, सगळं करतो. बघा, तुम्ही जरी करत असला तरी कधी-कधी काय होतं ना की काही लोकं असे असतात की म्हणजे गुरु तर करतात. आता महाराजांना आता प्रत्येकाचा गुरु स्वामीच असतील असं नाही. तुमचे कुणाचे वेगळे गुरु असतील, तुम्ही कुणाचे दत्त महाराज गुरु असतील, कुणाचे साईबाबा गुरु असतील. तुमचे जे पण गुरु आहेत त्यांच्याशी तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे. बघा, आता म्हणतात म्हणजे तुमचा प्रश्न असा काय असतो की ताई अनुभवच येत नाही. तर आपले गुरुमाऊली तुम्हाला माहिती आहेत, स्वामी समर्थ स्वरूप गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगत असतात. तीच माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुमच्या प्रश्नावरती हे एकच उत्तर आहे. तर बघा, कधी कधी म्हणजे आपण नेहमी असे सेवा करत असतो, सेवा करतो, मनापासून सगळं करत असतो. पण ती सेवा करत असताना ताई आम्ही 108 पारायण चालू केलेले आहेत, ताई आम्ही 11 गुरुवार करतो, ताई आम्ही म्हणजे तारक मंत्र अनुष्ठान करतो, सगळं करतो आम्ही. किंवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो, स्वामींच्या सगळ्या सेवा करतो, नामस्मरण चालू असतं घरामध्ये, तारक मंत्र चालू असतं सगळं. मग जास्त त्रास का होतोय किंवा काहीच पॉझिटिव्ह बदल का घरामध्ये घडत नाही? तर आपण कुठे चूक करतो? बघा, प्रकट दिन असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल, आपण स्वामींना गुरु करतो. गुरुपौर्णिमे दिवशी आपण गुरु करतो स्वामींना. पण कसं असतं की सेवा त्याच दिवशी आपण करतो, इतर दिवशी आपल्याला सेवा सुचत नाही. फक्त संकटाच्या वेळीच आपल्याला महाराज दिसतात, संकटाच्या वेळीच आपल्याला त्यांची आठवण येते. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला अनुभव यायला उशीर होतो. मी असं म्हणत नाही की स्वामी म्हणजे तुम्ही सेवा केली नाही म्हणून तुमच्यावर चिडतात किंवा रागवतात, तर असं काही नाही. बघा, ती आपली माऊली आहे, ती आपली आई आपल्यावर कधीही चिडत नाही, रागवत नाही. पण ज्यावेळी आपण आपल्या स्वामींना गुरु करतो आणि बघा, आपण आपल्या गुरूंशी एकनिष्ठ असलं पाहिजे आणि आपल्या गुरूंची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती ती मी सांगणारच आहे, पण गुरूंची सेवा करणं हे क्रमप्राप्त आहे. एखादा गुरु आपण केलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा तरी गुरु असावा. गुरु आपल्याला आपल्या संकटातून तारतो, मोठमोठ्या म्हणजे समस्येतून वाचवतो, योग्य मार्ग दाखवतो आणि गुरु हा असाच असावा. नाहीतर अनेक गुरु असतात की वाईट मार्गाला सुद्धा लावणारे काही असतात. आता मी म्हणजे गुरु म्हणजे देवी देवता असंच नाही. तुमच्या आयुष्यात एखादा शिक्षक तुमचा गुरु असेल किंवा एखादी चांगली प्रतिष्ठित व्यक्ती तुमची गुरु असेल किंवा एखादी मोठी प्रतिष्ठित व्यक्ती तुमची गुरु असेल. पण ती व्यक्ती गुरु करत असताना ती समोरची व्यक्ती तशी आहे का, ती आपल्याला चांगला मार्ग दाखवते का किंवा ती आपल्याला योग्य मार्ग दाखवते का, हे बघा आणि मग त्यांना गुरु करा. उठून सुटून कुणालाही गुरु करायचा हा माझा म्हणजे मी यांना गुरु मानलेला आहे आणि मी यांचंच ऐकणार असं नसतं. गुरु कसा असतो? गुरु आपल्याला योग्य मार्गावर नेणारा असतो. गुरु आपल्याला आपल्या संकटातून मार्ग दाखवणारा असतो. गुरु संकटात ओढून नेणारा नसतो, लक्षात घ्या. नाहीतर एक असे पण लोक असतात जे वाईट नादाला आपल्याला लावतात. आपण त्यांच्या बोलण्यावर भाळतो किंवा त्यांच्यात म्हणजे बोलण्यात गुंतून जातो आणि ते लोक आपल्याला वाईट मार्गाला नेतात. हा गुरु असा कधीच नसतो, कळालं? म्हणून गुरु पण असा करावा की जो गुरु आपल्या आयुष्यातील ज्याच्या संगतीने आपलं आयुष्य सुखकर होईल, समाधानी होईल. आपल्या आयुष्यात एखादी समस्या आली तर सगळ्यात पहिले त्या समस्येचं निवारण करण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्याचा सल्ला आपल्यासाठी उपयोगाचा असेल किंवा त्याचाच चेहरा आपल्यासमोर येईल असा गुरु आपला असावा. गुरु आपला चांगला मार्ग दाखवणारा असावा. आणि ज्यांचे गुरु स्वामी आहेत त्यांना कुठल्याच दुसऱ्या गुरुची गरज नाही. ब्रह्मांड नायक ज्याचे गुरु आहेत त्याला कुठल्याच दुसऱ्या गुरुची गरज नाही आणि कुणाची दुसऱ्याची पाय धरायची पण वेळ येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून आयुष्यात येऊन स्वामींना तुम्ही गुरु करा. नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं स्वामी करतील, यात काही शंका नाही. म्हणून आयुष्यात एकतरी गुरु असावा आणि गुरु केल्यानंतर गुरूंची सेवा देखील करणं खूप महत्त्वाचं आहे. आता ताई स्वामींना आम्ही गुरु मानलं आहे पण सेवा आमच्या हातून घडत नाही. बघा, हे पूर्णपणे चुकीचं आहे.
24 तास तुम्ही सेवा करा असं मी म्हणते का? तर नाही. 24 तासातले फक्त 5 मिनटं तुम्ही सेवा करा, बाकी काही करण्याची गरज नाही. ताई आम्हाला रोज 3 अध्याय वाचायला, आपलं आता बघा आपण स्वामी सेवेत आलो की 3 अध्याय तारक मंत्र 11 माळी हे क्रमप्राप्त आहे, ती आपली नित्यसेवा आहे, कळालं. पण काही असे इतके बिझी लोक आहेत की त्यांना तेवढी पण सेवा जमत नाही. ठीक आहे, नाही जमत ना, ठीक आहे, पण तुम्ही स्वामींना गुरु केले ना, पण रोज तुम्ही बिन जेवता राहू शकता का? रोज तुम्ही तुमच्या आईला फोन न लावता राहू शकता का? बघा एखादी आपण आता समजा माझ्यासारखी तुमच्यासारखी एखादी लेडीज असेल, ती आपल्याला रोज संध्याकाळी आपल्या आईला फोन लावते ना, आई तू जेवलीस का, तू कशी आहेस, तू काय करतेस, असं आपण बोलतोच. किंवा एखादी आपली जवळची व्यक्ती असते, तिला रोज तिची आपण आठवण काढतो. तसंच प्रकारे आपण आपल्या गुरूंची सुद्धा रोज आठवण काढायची आहे. भले तुम्ही तासभर इथे बसा आणि त्यांची सेवा करा, मी असं म्हणत नाही. रोज 3 अध्याय वाचाच, तुम्हाला वाचलंच पाहिजे असं मी म्हणत नाही. तुम्हाला वेळ नाही आहे ना, ठीक आहे. आपले महाराजसुद्धा नेहमी सांगतात की बाई प्रपंच आधी नेटका कर आणि मग परमार्थ कर. पण प्रपंच करत असताना परमार्थाला सुद्धा विसरता कामा नये. 24 तासातले फक्त 2 मिनटं 5 मिनटं तुम्ही काढा तुमच्या आयुष्यातली. बघा तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात जे काही संकट आहे, दुःख आहे, ज्या संकटातून तुम्ही चाललेला आहात त्यावरती कधी तुम्हाला मार्ग मिळेल याचंसुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळणार नाही की त्या संकटातून मी कधी बाहेर पडलो. अशी त्या संकटाचं म्हणतो ना की एक संकट सध्या तुम्ही त्या संकटात आहे, पण त्याची झळ महाराज तुम्हाला लागून देणार नाही. ते इतकी ताकद महाराजांच्या सेवेत आहे. बघा तासभर बसा आणि पारायण करा मी म्हणणार नाही, पण 5 मिनटं त्यांचा इथं बघा तुम्ही काय करायचं, यायचं म्हणजे घरी आल्यानंतर तुम्ही कधी कुठे जॉबला जाता, कामावर जाता, घरी आल्यानंतर की कधीही या तुम्ही, 8 वाजता संध्याकाळी या, 7 वाजता या, 5 वाजता या, ऑफिसवरून 5 वाजता या, कधीही तुम्ही येताल त्यावेळी आल्यानंतर छानपैकी हातपाय धुवायचे, फ्रेश व्हायचं, मस्तपैकी चहा घ्यायचा आणि त्याच्यानंतर किती पण तुम्हाला काम असो, कितीही काम असो, जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही बिझी असो, पण एक डोक्यात ठेवायचं की नाही आता ऑफिस झालं आहे, काम झालं आहे, फ्रेश झालेलो आहे, चहा झालेला, आता फक्त माझ्या महाराजांची सेवा एक 5 मिनटं तरी मी करणार आहे. तर रोज हे डोक्यातच ठेवायचं आणि हे आपलं नित्यकर्मच समजायचं. रोज हे काम केल्याशिवाय मी झोपणारच नाही असं आपण डोक्यातच ठेवायचं. आता बघा इथे यायचं, 5 मिनटं बसायचं, महाराजांचं मनातल्या मनात तुम्ही बोलू शकता महाराजांच्यासोबत, मोठ्याने गप्पा मारू शकता. महाराजांना तुमचं जे काही दिवसभरात घडलेलं आहे ते सांगा, महाराजांचे आभार माना, महाराज तुमच्या आशीर्वादाने माझा आजचा दिवस खूप छान गेला. बघा आपण आपल्या मैत्रिणीशी, भावाशी, आईशी कशी छान गप्पा मारतो, तसंच महाराजांशी सुद्धा छान गप्पा मारा. बघा इतर कुणाचीही सोबत तुम्हाला आयुष्यात म्हणजे पाय धरायची वेळ येणार नाही किंवा यांच्यासारखा सुंदर सोबती नाही, लक्षात घ्या. भले महाराज आपल्याशी बोलत नसतील, पण आपण मनापासून मारलेली हाक त्यांना नक्कीच ऐकू जाते. तुम्ही एखादं संकटात आहात, ते संकट महाराजांना बोलून दाखवा. इतर कोणाला बोलून दाखवण्यापेक्षा महाराजांच्या समोर बसून बोलून दाखवा. बघा ते संकट बोलल्यानंतरच असं तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब्स येतील की बाबा माझ्या पाठीशी आहेत, कोणीतरी मोठा आधार आहे, कोणीतरी मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि मला आता काहीच भिण्याची गरज नाही. आणि तो सकारात्मकता तुमच्या मनात आपोआप निर्माण होईल. 5 मिनटापूर्वी तुम्ही इतके भिलेले असाल, इतके म्हणजे टेन्शनमध्ये असाल, पण त्या 5 मिनटानंतर ज्यावेळी तुम्ही महाराजांशी बोलाल त्या पुढच्या 5 मिनटामध्ये तुमची सगळं टेन्शन, सगळं दुःख, सगळं स्ट्रेस सगळा निघून जाईल. हे मी महाराजांच्या समोर बसून सांगते. कारण मी ज्यावेळी म्हणजे एखाद्या वेळेस एखादं कसलं पण टेन्शन असो, म्हणजे मला काही सुचत नाही ना, त्यावेळी मी इथे येऊन बसते, महाराजांच्या समोर बसते. भले मला कितीही काम पडलेलं असो घरात, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या आता आयुष्यात किती बऱ्याच संकटं असतात किंवा काहीतरी टेन्शन येतच, त्यावेळी असं वाटतं ना की आता समोर कोणीच नाही आहे, मग काहीच सुचत नाही आहे, काय करू, असं जर ज्यावेळी वाटेल त्यावेळी महाराजांच्या समोर यायचं आणि सगळं जे काही मनात आहे ते त्यांना सांगायचं, त्यांच्यासमोर बसायचं, 5 मिनटं नामस्मरण करायचं. बघा तुमचं सगळं टेन्शन, सगळा स्ट्रेस सगळं निघून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं म्हणजे संकट ज्यावेळी येतं त्यावेळी आपल्याला मानसिक टेन्शन खूप येतं, लक्षात घ्या. आणि मानसिक टेन्शन आपल्याला फक्त नामस्मरणामुळेच कमी होत असतं. म्हणून जगाच्या पाठीवर तुम्हाला कितीही संकट असो, दुःख असो, बिझी तुम्ही असा, 5 मिनटं चहा पाणी घेतल्यानंतर, संध्याकाळी फ्रेश झाल्यानंतर 5 मिनटं इथे यायचं, बसायचं, देवघरासमोर दिवा लावायचा आणि छानपैकी 5 मिनटं, मी 5च मिनटं म्हणते का, बघा आपल्या आयुष्यात आपण खूप बिझी आहे, माहिती आहे मला, तुम्ही बिझी आहे, मी बिझी आहे, सगळेजण बिझी आहेत, पण 5 मिनटं तर आपण काढू शकतो ना. 1.5 तास 2 तास आपण मोबाईल स्क्रोल करत बसतो, इंस्टा बघत बसतो, यूट्यूब बघत बसतो, काही पण आपण बघत बसतो, त्यात आपल्याला 2-2, 3-3 तास गेलेले आपल्याला कळत नाहीत.
मग 5 मिनटं आपण काढू शकत नाही? 5 मिनटं नक्कीच काढू शकतो. कितीही कुणीही बिझी असो, 5 मिनटं तर नक्कीच काढतं, लक्षात घ्या. तर इथे याचं बसायचं, 5 मिनटं नामस्मरण करायचं. तुम्ही माळ पण हातात घेऊ नका, राहू दे. आणि जर तुमच्याकडे माळ असेल, जपमाळ, तर एक जपमाळ करा. बघा, दिवसभरामध्ये तुम्ही जे काही निगेटिव्ह बघितलेलं आहे, निगेटिव्ह ऐकलेलं आहे, निगेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या आहेत, त्या सगळ्याचा स्ट्रेस निघून जाईल, यात काही शंका नाही. म्हणून 5 मिनटं तरी आपल्या गुरूंची सेवा दिवसभरात करा. तुम्ही गुरु केला आहे ना, त्यांना गुरूंची सेवा करा. 5 मिनटं करा. आता ताई आल्या आल्या आम्हाला काम असतं काहीतरी, राहू दे ना, तुम्ही संध्याकाळी झोपण्याआधी करा. झोपण्याआधी जेवल्यानंतर वगैरे तुम्ही झोपायला जाण्याआधी हातपाय स्वच्छ धुवायचे. त्याच्यानंतर अगरबत्ती लावा. दिवा लावलेला असतो आपण संध्याकाळी, तर दिवा असतोच. तर बसायचं इथं छानपैकी, नामस्मरण करायचं. महाराजांना म्हणायचं की महाराज, तुमच्या कृपेने आजचा दिवस खूप छान गेला, खूप सुंदर गेला. उद्याचाही दिवस असाच छान जाऊ दे. आजच्या दिवसामध्ये माझ्याकडून काही नकळत चुका झाल्या असतील, कुणाचा अपमान झाला असेल, कुणाशी वाईट वागलो मी असेल, तर त्याबद्दल मला क्षमा करा, अशी महाराजांची माफी मागायची. आणि नामस्मरण 5 मिनटं करायचं आणि झोपायला जायचं. बघा, छान झोपही लागेल, सगळा स्ट्रेसही निघून जाईल आणि उद्याची सकाळसुद्धा सुंदर उजाडेल, यात काही शंका नाही. म्हणून ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्याच्या आयुष्यात गुरूंची सेवा आहे तो कधीच म्हणजे त्या आयुष्यात कधीच संकट येत नाही. कारण ते संकट स्वतः गुरु आपल्यावरती पहिल्यांदा घेतात आणि मग त्या भक्तापर्यंत त्याची झळसुद्धा ते लागून देत नाहीत. बरे भक्त संकटात आहे, पण ते संकट आधी त्या गुरूंपाशी पोचलेलं असतं, लक्षात घ्या. म्हणून आधी गुरूंची सेवा करायची. 5 मिनटं का होईना गुरूंची सेवा करायची. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सेवेत सातत्य. बघा, गुरु केलाय, सेवा करताय, पण सेवा करत असताना ताई आम्ही 51 गुरुवार केलेत किंवा 11 गुरुवार केलेत, 108 पारायण देखील चालू आहेत, पण अनुभव येत नाही. आम्ही नित्यसेवा पण करतो, पण नित्यसेवा तुम्ही करता, त्या सेवेत सातत्य आहे का हो? बघा, मी आज सांगितलं, माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला समजा आवडला, तर तुम्ही आता समजा ताईने सांगितलं की रोज 5 मिनटं तरी ॲटलीस्ट स्वामींची सेवा करा. तुम्हाला काय वाटणार, चला आजपासून आपण चालू करूया 5 मिनटं. आज केला, उद्याही केला, पुढच्या दिवशी तुम्ही नाही करत. हे मेन कारण आहे तुम्हाला अनुभव न येण्याचं, कळालं? मग ती कुठली पण सेवा असो, विवाहासंबंधी कुठली सेवा असो, संतानप्राप्तीची असो. म्हणून म्हणते संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत जा. संकल्पयुक्त सेवा काय होते की आपली पूर्ण पण होते आणि त्वरित फळ देऊन जाते. म्हणून संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत जा. आता मी काय सांगितलं की सेवेत सातत्य. 5 मिनटं भले तुम्ही 5 मिनटं करताय, पण ते 5 मिनटं तुम्ही रोज करता का? नाही. आज केलं आहे, उद्या केलं आहे, पुढचे 4 दिवस मी केलेच नाही. परत लक्षात आलं, मग मी सेवा चालू केली होती आणि ह्या ताईंनी सांगितलेलं असं मी 5 मिनटं ते रोज स्वामींची सेवा करणार, असा मी ठाम निश्चय केला होता, पण 4 दिवस मी केलेच नाही, असं आपल्याला कधीतरी आठवतं आणि परत मग आपण चालू करतो. परत 4 दिवस बंद करतो, परत. असं नाही. तुमच्या सेवेत सातत्य पाहिजे, कळालं? रोज 5 मिनटं करा, पण सेवेत सातत्य ठेवा. रोज एक वेळ निश्चित ठेवा. निश्चित जरी नसली तरी आता काय, आपल्याला बघा, आपलं काय काम आपल्याला सांगून येत नसतं, आपल्याला बरेच कामं असतात. तुम्ही दिवसभरामधली ते 5 मिनटं तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार कधीही करा, पण नक्की करा. फक्त सातत्य ठेवा. आज केला आहे, उद्या करणारच, परवा दिवशी मी करणारच, रोज मी करणारच सेवा. नामस्मरण करणार म्हणजे करणार, 5 मिनटं तरी करणार, असं तुमचा ठाम निश्चय झाला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून गुरुमाऊली नेहमी सांगतात की ह्या 2 गोष्टी जो पाळतो त्यालाच स्वामींचा अनुभव येतो, लक्षात घ्या. भले तुम्ही नित्यसेवा करा, नित्यसेवा रोज करायची. बघा, तुम्ही आज 3 अध्याय वाचलाय ना, आता आज स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचला, 1, 2, 3, पहिले 3 अध्याय वाचला, उद्या 4, 5, 6 नंबर असतो, तर तुम्ही उद्या वाचतच नाही, मग तो दिवस खंडित झाला. परत परवा दिवशी तुम्ही 4, 5, 6 वाचणार, मग हे बरोबर आहे का सांगा कुठेतरी? आणि नित्यसेवेचा अर्थ काय असतो, तर भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. आणि ह्या 3 अध्यायांमुळे आपला भूतकाळ देखील चांगला होतो. म्हणजे भूतकाळात ज्या काही वाईट गोष्टी केल्यात त्या धुवून जातात. वर्तमान काळात जे काही संकट आहे त्यातून आपण सहज सुटतो. आणि भविष्यकाळामध्ये येणारं संकट आपल्याला माहीत नसतं, म्हणून तो 3रा अध्याय असतो तो भविष्यकाळासाठी असतो, जेणेकरून येणारंच संकट आपल्यापर्यंत पोहोचू नये, आणि जरी पोचलं तरी त्याची झळ आपल्याला लागू नये. म्हणून हे 3 अध्याय आपल्याला वाचायचे असतात. म्हणून त्यामध्ये सातत्य पाहिजे, सातत्य पाहिजे. नाही तर आज वाचला, उद्या वाचला नाही, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, मग वाचूच नका, कळालं? सातत्य जर ठेवायचं असेल तरच सेवा करायची असते. नित्यसेवा हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याचं काम आहे, पहिलं क्रमप्राप्त काम आहे, कळालं? म्हणून
गुरुमाऊली नेहमी सांगतात की त्याच व्यक्तीला अनुभव येतो स्वामींचा जी व्यक्ती ह्या 2 गोष्टी पाळते. एक म्हणजे गुरु केला असेल तर रोज गुरूंची सेवा, गुरूंची आठवण काढणं, गुरूंच्या सेवेत राहणं आणि त्या सेवेमध्ये जी पण सेवा करताय तुम्ही त्या सेवेत सातत्य. ह्या 2 गोष्टी 100% जो पाळतो त्याला 100% नव्हे 1000% अनुभव येतो. मग रोज साधं तो 5 मिनटं करो, नाही 5 तास करो, नाही 5 मिनटं करो, कितीही उशीर करो, त्याला अनुभव येतोच. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे मी ही माहिती का सांगितली की बऱ्याच ह्या विषयाला अनुसरून तुमच्या कमेंट्स असतात की ताई अनुभव येत नाही, काहीच फरक दिसत नाही. म्हणून ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.